हा व्हिडिओ महाराष्ट्रातील जे संजय गांधी निराधार, दिव्यांग, वृद्ध तसेच विधवा महिला घेतात त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही लास्टपासून जरूर पहा. तर चला आपण आपल्या मेन टॉपिकवरती येऊया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सॅम घोडके. सॅम घोडके मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज तुम्हा सर्वांसाठी मी एक इम्पॉर्टंट अपडेट ह्या ठिकाणी घेऊन आलो आहे. तर हे अपडेट आहे संजय गांधी निराधार रिलेटेड. मी हे समजू शकतो की खूप वेट करताय ज्या दिवशीपासून 9 तारखेला ह्या ठिकाणी वेबसाईटवरती ज्या दिवशी ते 9 तारखेला वेबसाईटवरती आपल्याला नोटिफिकेशन आलेली होती की तुमची पेन्शनचं काय स्थिती आहे, कधी पेन्शन येणार आहे. वेबसाईटवरती डिटेल्स आली होती. आपण त्या रिलेटेडवर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहे. तर तुम्हाला माहितीच असेल त्या ठिकाणी डेट्सला आली होती 9 तारखेपासून 9 एप्रिल ते 10 एप्रिल या डेट्समध्ये आपल्याला वेबसाईटवरती अपडेट दाखवली होती की संजय गांधी निराधार रिलेटेड किंवा त्याच्या रिलेटेड पेन्शन डिस्ट्रीब्यूट करणं चालू आहे आणि त्यामध्ये डिस्ट्रीब्यूट पण करायला चालू झालं होतं. 11 तारखेला ह्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट पण झालं आहे. 11 तारखेला इथं तुम्ही समजू शकता 25% लोकांना ह्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झाले. पण यामध्ये कॅटेगरी वेगळी होती. जे वृद्ध वगैरे होते त्यांना पेन्शन आलेली आहे. पण ह्या ठिकाणी जे दिव्यांग आपले बंधू भगिनी आहेत त्यांना नाही आलेली. कारण तुम्हाला माहिती असेल दिव्यांगची ह्या ठिकाणी अगोदर जे जुनं जुनं जे डिपार्टमेंट होतं ते चेंज झालेलं आहे. त्यामुळे थोडं इकडं-तिकडं पेन्शन होण्याची शक्यता आहे आणि आता सध्या हे तेच अपडेटेशनचं काम चालू आहे. जे ह्या जे दुसऱ्या अगोदर विभागाकडे त्याची डिटेल्स होती. तर ते आता स्लोली त्या दुसरे जे आता नवीन आपल्यासाठी विभाग चूज केलेला आहे, तर सगळी डिटेल्स त्यांनी ह्या विभागाला पाठवत आहेत. त्यामुळेच आपली के-वाय-सी वगैरे करून घेत होते. के-वाय-सी वगैरे ह्या ठिकाणी भरपूर जणांची झाली आहे आणि काही जणांची शिल्लक राहिलेली आहे. त्यामुळे पण त्यांनी पेन्शन आतापर्यंत नाही पाठवलेली. कारण सगळ्यांची पेन्शन त्यांनी एकसाथच पाठवणार होते. सगळ्यांना सोबतच पेन्शन पाठवणार होते. तर ह्यामध्ये आता जे अपडेट आहे आपण ह्या ठिकाणी बघूया. तर जे तुमची जी पेन्शन आहे, पेन्शनची या ठिकाणी मला जे सीनियर आपले आहेत त्यांच्याशी बोलणं वगैरे झालेलं आहे. तर त्या ठिकाणी त्यांनी इम्पॉर्टंट्स काही डेट्स सांगितले आहेत. त्या डेट्समध्ये तुमची पेन्शन होण्याची शक्यता आहे. आणि आता के-वाय-सीचं वगैरे आहे, तर या महाराष्ट्रामधील ह्या के-वाय-सीचं जे होतं, जे तहसीलमध्ये डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट करण्याचं होतं, ह्या ठिकाणी आपलं तुम्ही समजू शकतो ह्या ठिकाणी एक 90% तर सगळ्यांचं काम झालेलं आहे. 90% लोकांनी डॉक्युमेंट्स वगैरे आपले सबमिट केलेले आहेत आणि ऑलरेडी त्याची लिस्ट जी आहे, हर तहसीलच्या बाहेर त्यांनी लिस्ट लावलेली आहे, ज्यांचं पेंडिंगमध्ये राहिलेले आहे. तुम्ही ज्यांचं त्यांनी आतापासून तुम्ही बघितलं नसेल तर तुम्ही तहसीलला जाऊन पण तुम्ही लिस्ट वगैरे पाहू शकता. त्यामध्ये सगळे डिटेल्स दिलेले आहे, नावं दिलेले आहेत. तर तुम्ही के-वाय-सी ज्यांचं नाही केलेलं त्यांच्यासाठी हे सांगत आहे. आणि आता चला आपल्या जी पेन्शनची डेट आहे, पेन्शनच्या डेटवरती येऊया. आणि मी जी ही या ठिकाणी जे तुम्हाला डेट सांगत आहेत, हे माझ्या स्वतःच्या डेट नाही आहेत. त्यांनी आपल्या जे सीनियर आहेत, त्यांच्याकडून ऑफिसर आहेत, त्यांच्याकडून आपल्याला इन्फॉर्मेशन भेटलेली आहे, की ह्या तारखेला अंदाजा तुमची पेन्शन येण्याची शक्यता आहे. दाट अंदाजा आहे. ते असं बोलले, की अराउंड त्यांनी 95% तर बोलले, की 95% तर सांगू शकतो, की ह्या डेटला पेन्शन येऊ शकते. त्यांनी असं बोललेलं आहे. मग त्यांचं आपण कन्सिडर करून ह्या ठिकाणी हे तुम्हाला मी डेट्स या ठिकाणी सांगत आहे. जे की ह्या ठिकाणी डेट्स तुम्हाला सांगतो. 17 एप्रिल 17 एप्रिल 17 एप्रिलपासून स्टार्ट होऊ शकते येण्याची ते 22 एप्रिल येण्याचे चान्सेस आहेत. ह्या डेट्समध्ये तुम्हाला डेफिनेटली पेन्शन येण्याची शक्यता आहे, जे की तुम्हाला ह्या ठिकाणी मी सांगितलं, की ह्यांनी 95% ह्या ठिकाणी त्यांनी आपल्याला सांगितलं आहे, की ह्या डेटला पूर्णपणे दाट शक्यता आहे, की पेन्शन येण्याची. तर आपण ह्या डेटची वाट पाहूया. आणि ऑलरेडी त्यांची जी तुम्हाला मी अगोदर डिस्कस केलं, की त्यांचे जे अगोदर दुसऱ्या डिपार्टमेंटकडे होतं, तर ते डिपार्टमेंटचं या ठिकाणी डाटा ट्रान्सफरचं काम चालू आहे. इकडून तिकडे त्यांचं डाटा ट्रान्सफर होत आहे. तर ह्यांचंही डाटा ट्रान्सफर झाल्यानंतर हे लवकरात लवकर त्यांचं पेन्शन या ठिकाणी आपल्या अकाउंटवर येण्याची शक्यता आहे. आणि मी हे समजू शकतो, की आता या पेन्शनमुळे कुणाकुणाला जास्त प्रॉब्लेम येत असेल, की खूप जे फॅमिली आहेत पूर्ण आपल्या पेन्शनवरती निर्भर आहे, तर त्यांना काय प्रॉब्लेम येत आहे ते मी समजू शकतो. पण हे असं गव्हर्नमेंटनं नाही केलं पाहिजे. जेव्हा काय आहे ते तेव्हाच अपडेट करून
त्यांनी अपडेट केलं पाहिजे, की हे जे आपले बंधू भगिनी आहेत दिव्यांग, त्यांना अपडेट केलं पाहिजे, की हां, हां, या डेटपासून येऊ शकते, अशी शक्यता आहे, हे काम आमचं चालू आहे, त्यामुळे थोडं लेट होत आहे, थोडा वेळ लागत आहे. तर त्या सहाय्याने तर लोकं थोडं अपेक्षा करून थांबतील, रिलॅक्स करतील. हे जास्त विचार वगैरे पूस नाही करणार, जास्त इन्क्वायरी करणार नाही. तर मी आता भरपूर माझ्या तहसीलमध्ये वगैरे कॉन्टॅक्ट आहेत. तर त्या ठिकाणी बोलत आहेत, की भरपूर दिव्यांगांचे कॉल येतात, की कधी पेन्शन येणार सर, कधी पेन्शन येणार? तर आम्ही ऑलरेडी सांगतोय भरपूर जणांना, पण तुम्ही पण तुमच्या जे आसपासचे, आता मी एका गावामधून बिलॉंग करतो, तर आमच्या गावातले थोडं मी रिस्पॉन्सिबिलिटी घेतो, की दिव्यांग रिलेटेड, की असं-असं आहे. तर त्या रिलेटेड त्यांनी मला सांगितलं, की तुम्ही तुमच्या गावामध्ये पण सांगा, की ह्या-ह्या डेट्स आहेत, ह्याच्यापासून येऊ शकता. तुम्ही जास्त कॉन्टॅक्ट वगैरे करण्याची गरज नाही. तर ह्या डेट तसं तुम्हाला डेफिनेटली पेन्शन येण्याची शक्यता आहे, असं त्यांनी बोललेलं आहे. तर त्यामुळे मी जे गावातले माझे जे मला विचारतात, कारण मी पण जर एज्युकेटेड असल्यामुळे लोकं मला पण विचारतात, आपले दिव्यांग आणि किंवा वृद्ध आहेत ते विचारतात. मग त्यांना मी सांगत असतो, की असं-असं आहे, आता उता येण्याची शक्यता आहे. तर कारण माझं जे के-वाय-सी आहे, जे आपलं पेन्शन आहे, ई-के-वाय-सी मी केलेली आहे. त्याच्यामुळं ई-के-वाय-सी ऑलरेडी केलेली आहे मी आणि त्याच्या रिलेटेड मी सांगितलं होतं तुम्हाला. आणि माझं जे आहे, जेव्हा मला पेन्शन येते, तर त्याचा मेल येतो डायरेक्ट. मेल थ्रू त्याचा अपडेट येतो. जर माझी बँक आहे खूप मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं, की स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये, एस-बी-आयमध्ये तुम्ही नक्कीच अकाउंट काढा. कारण ह्यांची सर्व्हिसेस चांगले आहेत. तर त्याच्या थ्रू मला डायरेक्ट जेव्हा पेन्शन येते तेव्हा मेल येतो. तर त्या मेल थ्रू मग मी फाइंड करू शकतो, की हां, हां, आता लगेच आलं, की मग पेन्शन लगेच गावातल्याला सांगत असतो, की हां, तुमचं पेन्शन मला पडलेलं आहे, तर तुम्हाला पण लवकर पडण्याची शक्यता आहे. पडलेला आहे म्हणजे म्हणजे तुम्हाला पण पडलेला आहे. तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन आणू शकता आणि कसं ऑलरेडी आता तुम्ही सांगतो एवढी डिजिटल पूर्ण जमाना झाला त्याच्यामुळे माझ्याकडे यू-पी-आय वगैरे आहे. यू-पी-आय, फोन बँकिंग, इंटरनेट बँकिंग हे सगळं आम्ही यूज करतो. त्यामुळे आपल्याला जास्त डिफिकल्ट नाही जात. बट गावामधले ते वृद्ध वगैरे आहेत, त्यांना जास्त टेक्नॉलॉजीचं माहिती नसते. तुम्ही समजू शकता त्यांचा काय प्रॉब्लेम आहे. तर त्यांना बँकेमध्ये जाऊन त्यांना पेन्शन उचलून आणावं लागते. कुणाला तर सोबत घेऊन जावं लागतं. त्यामुळे मी त्यांना सहाय्य करतो, की हे सध्या असं आहे आणि हा आहे, आता सध्या मला असं-असं पेन्शन आले आहे. अशी सगळं आपण अपडेट करत असतो. त्यामुळे त्यांना छोटीशी हेल्प होऊन जाते आणि ते मला त्या रिलेटेड म्हणून विचारतात आणि त्यामुळं मला त्यांना मदत करायला पण आवडतं. आणि त्याच्या रिलेटेड मग मला हे पण सुचलं, की हां बाबा, असं-असं मला डेट्स माहिती झाले, पण हे डेट्स ते तुमच्यासोबत नक्कीच शेअर केल्या पाहिजेत. म्हणून मी ह्या ठिकाणी तुमच्यासोबत हे डेट्स इम्पॉर्टंट शेअर केल्या. आणि पण ह्याच्यामध्ये त्यांनी मला 95% ह्या ठिकाणी दिलेलं आहे आणि ते स्वतः पण 95 म्हणले, फक्त 5 जे 5% आहे त्याचा थोडा कन्फ्युजन आहे. तर हे 5% आपण पाहूया. हे डेट्स आहेत, ह्या डेट्सची वाट पाहूया. ह्या डेट्समध्ये आलं तर खूप छान होईल सगळ्यांना. जेवढे तुम्ही आतुरतेनं वाट बघताय, तेवढी मी पण आतुरतेनं वाट बघतोय. हेच तुम्हाला एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन द्यायची होती. आय होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेलच नक्कीच. तर अशी तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली तर नक्कीच ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि आपले जवळचे दिव्यांग जे बंधू भगिनी आहेत, जे सध्या खूप जास्त पेन्शनची वाट पाहतात, तर त्यांच्यासोबत हा नक्कीच व्हिडिओ शेअर करा. कारण त्यांना पण थोडा दिलासा भेटेल. आणि तुमच्या मनामध्ये काही डाऊट्स वगैरे आले तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि ह्याच्यामध्ये ही एक मी नवीन गोष्ट ॲड करेन, की आता हे आपण संजय गांधीचं तर जसे अपडेट आपल्याकडे येत राहील तसे आपण अपडेट करूया. पण ह्या रिलेटेड आणि काय आपले जे नवीन स्कीम वगैरे आहेत, 200 स्क्वेअर फूट आणि ई-रिक्षा याच्या आता काही 2-3 दिवसामध्ये आपण तसे व्हिडिओ या चॅनलवरती टाकणार आहोत. स्काय किम आहे, कसं घ्यायचं आहे आणि सध्याचं काय सगळ्यांचं काय स्टेटस चालू आहे त्या ठिकाणी. तर ते सगळी डिटेल्स पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला परत भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत, एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. जय हिंद, जय महाराष्ट्र.